ठाण्यात तपासणी करणाऱ्या लॅबकडून रुग्णांची घोर फसवणूक. ब्रेन ट्यूमर नसतानाही दाखवला ट्यूमर. आमदार केळकर यांनी घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट. ठाणे महापालिका मुख्यालयानजीक असलेल्या आरती लॅब या तपासणी केंद्रात रुग्णांची घोर फसवणूक होत आहे. आरती लॅबच्या या अंधाधुंद कारभाराची तसेच त्यातून रुग्णांची होत असणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आमदार संजय केळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि उपाध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो शहर अध्यक्ष सुरेश जळवी यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. तसेच आरती लॅबला तत्काळ टाळे ठोकून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आखलेल्या धडक मोहिमेत ठाणे महापालिकेसमोरील इमारतीत असलेल्या आरती लॅबमध्ये गरीब रुग्णांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले होते. रुग्णांना खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवले जाते, त्यांच्याकडून जास्त पैसे लाटतात. या लॅबमध्ये अधिकृत डॉक्टर नसतानाही कर्मचारीच ही लॅब चालवतात. या लॅबला महापालिकेने परवानगी दिलेली असून सध्या या लॅबमध्ये आरोग्य आणि बेकायदेशीर कृत्य सुरू आहे. एका रुग्णाला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवण्यात आले. याबाबत त्या रुग्णाने दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे तपासणी केली असता त्यांना ट्यूमर नसल्याचे उघड झाले. अशा प्रकारे या ठिकाणी असंख्य लोकांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला. तेव्हा या लॅबला त्वरित टाळे ठोकून संबंधितांच्या मुसक्या आवळाव्या. त्याचबरोबर अन्य ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील तर ठाणे महापालिकेने स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. लॅब आणि अन्य काही लॅबसुद्धा याच्या संबंधी भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते यांनी धडक मोहीम आखली आणि ह्या आरती लॅबमध्ये असं लक्षात आलं की इथे गरिबाची फसवणूक होते. ट्यूमर नसताना ट्यूमर दाखवला जातो आहे, घाबरून सोडलं जातं आहे आणि अनेक पेशंटना या माध्यमातून दिशादर्शन जे आहे ते योग्य न करता फसवणूक करून पैसे लाटले जातात आणि त्यामुळे आमच्या युवा मोर्चाच्या लोकांनी त्या ठिकाणी धडक दिली. ते सगळं उघडकीस आणलं. ज्या व्यक्तीचं ही फसवणूक झालेली आहे त्याने देखील लेखी स्वरूपामध्ये दिलं, कारण दुसऱ्या लॅबमध्ये त्याने जाऊन बघितल्यानंतर लक्षात आलं की ट्यूमर झालेलाच नाही आणि हा म्हणतो ट्यूमर झाला आहे. ही लॅब पूर्ण अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे. या लॅबचे चालकाच्या मुसक्या बांधायची आमची या निमित्ताने मागणी आहे आणि ताबडतोब, कारण महापालिकेने त्याला सर्टिफिकेट दिलं आहे लॅब चालवायला. तिथे डॉक्टर नाही, कोण नाही, अधिकृत कोणाचा ठिकाणा नाही. नर्सेस आणि वॉर्डबॉयचं त्या ठिकाणी हे चालवतात आणि चेन्नईवरनं रिपोर्ट येतात आणि म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाची या निमित्ताने मागणी आहे की ही लॅब ताबडतोब त्याला सील लावावं, त्याच्या मुसक्या बांधाव्यात, कारण त्याने गरिबाची फसवणूक केलेली आहे आणि तातडीने अशा प्रकारच्या जर लॅब चालत असतील तर त्याचा सर्व दृष्टीने एक ड्राईव्ह घ्यावा, कारण याच्यामध्ये गरीब माणसाची फसवणूक होते आणि आरोग्याच्या संबंधित फसवणूक ही कदापि सहन केली जाऊ शकत नाही. मला आमचे इंदिरानगरचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आलेली होती तक्रार आली. आम्ही आरती लॅब सेंटरला आम्ही त्यावेळी धडक मोर्चाही घेऊन गेलेलो होतो. यावेळी निर्देशनात आलं तिथं डॉक्टरांची उपलब्धी नसते. MRI स्कॅन सेंटर चालू आहे, त्या चालू असतानासुद्धा तिथं डॉक्टर नाही आहेत. डॉक्टरांना जे महानगरपालिकेने जे परमिशन दिले डॉक्टरांच्या नावाखाली ते डॉक्टर इथं उपलब्ध नाही आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातच सोडा, ते आपल्याकडे भारतातच उपलब्ध नाहीत, ते बाहेरगावी आहेत. हे सगळं बघताना आज आम्ही आमदार संजय केळकर साहेब आणि अध्यक्ष वाघुळे साहेब यांना दोघांना सोबत घेऊन आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की हे लॅब बंद व्हावे. जर महानगरपालिकेने हे लॅब बंद करण्याला कुठेतरी कमीपणा घेत असतील तर ठाणे शहर युवा मोर्चा स्टिंग ऑपरेशनद्वारे हे ठाण्यातील असे सर्व लॅब बंद करून येईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. युवा सेना कार्याध्यक्ष माननीय पूर्वेशजी प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील लक्ष्मी पार्कजवळील ठाणे महानगरपालिकेच्या बालस्नेहालय या शाळेत युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांसोबत केक कापून पूर्वेश सरनाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, IT सेल प्रमुख कोपरी पाचपगाडी विधानसभा ॲडव्होकेट शैलेश कदम, युवा सेना विभाग अध्यक्ष निखिल वाडेकर, युवराज भोईर, शिवसेना उपशाखा प्रमुख सचिन कापडी, युवा सेना शाखा अध्यक्ष सदाशिव माने, युवा सेना ओमकार सावंत, चेतन साळुंखे, नाना भोसले, विक्की विश्वकर्मा, कलीम शेख आदी मान्यवर युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आपण करत असलेल्या कार्याबद्दल, आगामी वाटचालीबद्दल पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली. तसेच युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री यज्ञेश भोईर यांनी पूर्वेश सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. माझे अतिशय जवळचे मित्र आणि युवा सेनेचे माझे सहकारी यज्ञेश भोईर, त्याचे छोटे बंधू युवराज भोईर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि मी जो आवाहन केला होता त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद जो दिला आहे त्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. कुठल्याही पद्धतीनं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ न देता या ठिकाणी आमच्या या सगळ्या बाल मित्रांना, अरे या सगळ्या आमच्या अनाथ मुलांना आज या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी शाळे उपयोगी अशा वस्तू या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्याचबरोबर फळं आहेत, अन्न आहे, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांनी भेट दिली आहे. मी यज्ञेश आणि त्याचे वडील एकनाथ भोईर साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. यज्ञेश सुद्धा आज त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय चांगलं काम आज या ठिकाणी समाजसेवेच्या माध्यमातून करतोय. मी संपूर्ण भोईर परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो. कार्याध्यक्ष, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना आम्ही वस्तूंचं वाटप केलेलं आहे आणि माझ्याकडनं आणि युवा सेनेच्या या टीमकडनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नववर्ष स्वागत शांततेत पार पाडण्यासाठी ऑल आउट ऑपरेशनचे आयोजन. नववर्ष स्वागत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी परिमंडळ 3 कल्याण व परिमंडळ 4 उल्हासनगरमध्ये दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी ऑल आउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते.
ऑल आउट ऑपरेशनमध्ये एकूण 215 अधिकारी व 1067 अंमलदार सहभागी झाले होते. ऑल आउट ऑपरेशनमध्ये एकूण 16 अवैध शर्वे, फरारी 15 व पाहिजे असलेले 14 आरोपींना बॅन केलेले आहे. तसंच पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक केलेली आहे. 555 गुन्हेगारांची तपासणी केलेली आहे. अवैध दारूच्या 78 केसेस व अवैध गुगाराच्या 24 केसेस, कोष्टाच्या 344 केसेस केलेल्या आहेत. अंमली पदार्थाच्या 79 केसेस केलेल्या आहेत. 373 आस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे. 30 वॉरंटची बजावणीही केलेली आहे. प्रतिबंधक कारवाईच्या विविध सदराखाली एकूण 376 गुन्हेगाराविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण 53 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याविरुद्ध मोटार वाहन कायद्याअंतर्गत 920 केसेस करून 6,21,665 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागतानिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रीतसर परवानगीने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी महत्त्वाचे चौक, रस्ते, चौपाटी, मैदाने, गर्दी जमा होणारी ठिकाणे येथे सशस्त्र पायो व मोबाईल गस्त, फिक्स पॉईंट तसंच प्रवेश व बाहेर जाण्याच्या मार्गावर नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले आहे. महिला व मुलींची छेडछाड, विनयभंग, चैन मोबाईल स्नॅचिंग व इतर प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, छेडछाड विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसंच CCTV व ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय साध्या कपड्यातील बंदोबस्त नियुक्त करण्यात येणार आहे. पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखा यांच्याकडून सर्व प्रवेश, बाहेर जाण्याचे मार्गावर विशेष वाहतूक नाकाबंदीचे आयोजन करण्यात येऊन वाहन चालकांची ब्रेथ ऑनलाईनद्वारे तपासणी करण्यात येऊन मद्य सेवन केल्याचे आढळून आल्यास इक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये ऑल आउट ऑपरेशन्स राबवले होते. यामध्ये साधारणपणे 16 अवैध शस्त्र, 15 फरारी आरोपी, 14 पाहिजे असलेले आरोपी, असे जवळ 30 आरोपी यांना अटक केली आहे. साधारणपणे रेकॉर्डवरचे 555 गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्या हालचाली आम्ही चेक केल्या आहेत. त्याशिवाय 373 आस्थापना आपण चेक केल्या आहेत. त्यामध्ये कुठं काही आक्षेपार्ह आढळत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय एकूण आपण 920 MVAct खाली ट्रॅफिकच्या कारवाई करण्यात आल्या आहेत. मोटर वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गेल्या 2 दिवसाची असली तरी अशीच कारवाई ह्या पुढे पण चालू राहणार आहे पुढचे 3-4 दिवस. आणि विशेषतः 31 डिसेंबरला बंदोबस्तासाठी आम्ही सर्वजणच रस्त्यावर असू. माननीय CP सरावापासून ते शेवटचे PC आम्ही सगळेजण बंदोबस्तात असू. साधारणपणे CP सर स्वतः, जॉईंट CP, मी, ॲडिशनल CPज आम्ही 4, सगळे DCP, असे साधारणपणे 500 अधिकारी आणि 5,000 पोलीस अधिकारी, अंमलदार, 5,000 पोलीस अंमलदार असा आमचा बंदोबस्त त्या दिवशी लागला असेल. यामध्ये प्लेन क्लोथमध्ये आम्ही जास्त प्रमाणात बंदोबस्त ठेवणार आहोत, गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी. त्याशिवाय ड्रोनचा आणि CCTVचा वापर करणार आहोत. साधारणपणे आपल्याकडे मगाशी चुकून 1,000 म्हणालो, पण आपल्याकडे साधारणपणे 2,000 CCTVज आहेत सर्वत्र आयुक्तालयामध्ये. त्याशिवाय खाजगी CCTVसुद्धा आम्ही चेक करून त्याचा वापर योग्य रीतीने चालू आहे आणि त्याच्यात चित्रीकरण होऊ शकेल याची खात्री केली जाणार आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांचे लक्ष ठेवणार आहोत. याशिवाय RCP, SRPF, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस, QRT हे सुद्धा आम्ही अलर्ट ठेवणार आहोत. कारण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पथनाट्य आणि घोषवाक्यांमधून उलगडणार महिला सबलीकरणाचा विषय. तेजस्विनी महिला संमेलनाअंतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे पूर्व आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोषवाक्य आणि पथनाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सबलीकरण या दोन्ही स्पर्धांचा विषय आहे. या विषयाला अनुसरून महिलांच्या सामाजिक, आरोग्य, शिक्षण, कायदा आणि सुरक्षेच्या स्थिती संबंधात पथनाट्याचे सादरीकरण आणि घोषवाक्य तयार करायची आहे. या दोन्ही स्पर्धा 18 वर्षावरील महिलांसाठी असून घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त 3 घोषवाक्ये पाठवता येणार आहे. मराठी, हिंदी, संस्कृत किंवा इंग्रजी या 4ही भाषांमध्ये घोषवाक्ये स्वीकारली जातील. दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दादा कोंडके एम्पी थिएटर ठाणे येथे पथनाट्य स्पर्धांचे सादरीकरण आणि दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणाऱ्या भव्य महिला संमेलनात निवडक घोषवाक्य फलकांवर लावण्यात येणार आहेत आणि याच संमेलनात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथनाट्य कलाकारांना सादरीकरणाची संधी देखील दिली जाणार आहे. घोषवाक्य स्पर्धेसाठी खाली दिलेल्या गुगल लिंकच्या माध्यमातून स्पर्धकांनी नोंदणी करावी. याच गुगल फॉर्ममध्ये घोषवाक्य देखील पाठवता येणार आहेत. ज्यांना गुगल फॉर्म भरणे शक्य नाही त्यांनी 7400188171 किंवा 99637255 या क्रमांकावर नाव, पत्ता आणि घोषवाक्य व्हॉट्सअप करायची आहेत. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे, सन्मानपत्र आणि एक पुस्तक भेट दिले जाणार आहे. शुक्रवार 5 जानेवारी 2024 ही दोन्ही स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवण्याची अंतिम तारीख असून जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन नाविन्यपूर्ण घोषवाक्ये पाठवावी असे आवाहन राज्ञी वुमन वेलफेअरच्या कार्यकारी संचालक वैशाली गायकवाड यांनी केले आहे. पथनाट्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी प्रतिभा नातू 8870731186 आणि अपर्णा 9967637255 यांना संपर्क करावा. ठाणे महापालिकेची दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत आज दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली. नेताजी कंपाऊंड, आचार गल्ली, दिवा पूर्व, मुंब्रा देवी कॉलनी, आयडियल मार्केट, ठाणे महानगरपालिका उद्यानालगत, मुंब्रा, जुना मुंबई पुणे रोड, कोलशेत वरचा गाव, सिद्धार्थनगर माजिवडा गाव येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण ठाणे महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली. या कारवाईत दिवा प्रभाग समितीतील नेताजी कंपाऊंड येथे तळ अधिक 3 मजल्याचे सुमारे 2500 चौरस फुटाचे RCC पूर्णतः निष्कसित करण्यात आले. त्याच भागात सुमारे 3000 चौरस फुटाचे RCC प्लिनचे बांधकाम पूर्णतः निष्कसित करण्यात आले. सुफा हाईटसमोर आचार गल्ली येथील साधारणपणे 6000 चौरस फुटाचे तसंच 3000 चौरस फुटाचे अशी 2 RCC प्लिनची बांधकामे पूर्णतः निष्कसित करण्यात आली. याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील प्रभाग क्रमांक 27 मध्ये आदर्श स्कूल समोर दिवाशी रोड येथील 2500 चौरस फुटाचे, दत्त मंदिराच्या बाजूला प्रभाग क्रमांक 28 मधील साधारणतः 3000 चौरस फुटाचे, मुंब्रा देवी कॉलनी येथील साधारणतः 3000 चौरस फुटाचे तसंच दळवी नगर दातिवली स्मशानभूमी जवळील साधारणतः 2800 फुटाचे RCC प्लिनचे बांधकाम पूर्णतः निष्कसित करण्यात आले. तसेच मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील आयडियल मार्केट येथील तळ अधिक 1 मजली साधारण 3000 चौरस फूट क्षेत्र असलेले RCC बांधकाम पूर्णतः निष्कसित करण्यात आले. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात जुना मुंबई पुणे रोड येथील सुमारे 1600 चौरस फुटाचे RCC प्लिनचे बांधकाम पूर्णतः निष्कसित करण्यात आले. माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात कोलशेत वरसा गाव येथील 3ऱ्या मजल्यावरील कॉलमचे बांधकाम मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्णतः निष्कसित करण्यात आले. सिद्धार्थनगर माजिवडा गाव येथील तळ अधिक 1 मजला इमारतीचे पहिल्या मजल्यावरील RCC स्लॅबचे बांधकाम ब्रेकर व मनुष्यबळाच्या सहाय्याने पूर्णतः निष्कसित करण्यात आले.